चाकू हल्ल्यातील जखमी सुनील औटीचा मृत्यू. अंत्यसंस्काराआधी पोलीस ठाण्यात आक्रोश. श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोडवरील एज्युकेशन हायस्कूलच्या मागे 19 जानेवारी रोजी झालेल्या चाकू हल्ल्यातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुनील औटी वय वर्ष 27 असे मयत तरुणाचे नाव असून संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आणि हजारो नागरिकांच्या जमावाने मयत तरुणाचा मृतदेह थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. 19 जानेवारी रोजी दुपारी श्रीरामपूर येथील गोंधवणी रोड परिसरात सुनील औटी याच्यावर 2 अज्ञात इसमांनी धारदार चाकूने सपासप वार केले होते. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 3 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर सुनीलचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुनीलच्या मृत्यूची बातमी समजताच श्रीरामपुरात संपाची लाट पसरली. जोपर्यंत हल्लेखोर आणि हत्येमागील कटाचा मुख्य सूत्रधार गजाआड होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेत रुग्णवाहिकेतून मृतदेह थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्याला हजारो नागरिकांच्या जमावाने घेराव घालत आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यामधील मुख्य आरोपी आणि मास्टरमाइंडला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शोकाकुल वातावरणात सुनील औटी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात भीतीचे आणि हळहळीचे वातावरण निर्माण झाले असून चाकू हल्ल्यानंतर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात वाढीव कलम आणि पुरवणी जबाब नोंदविण्याचे काम सध्या सुरू असून मयत युवकाच्या नातेवाईकांकडून समोर आलेल्या आरोपींचा शोध पोलीस प्रशासन करत आहे.